आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। बीडच्या मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात। अंबादास दानवेंनी सभागृहात थेट वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, AI वापरू, कारवाई करू। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींची पुरवणी मागणी। लाडक्या बहिणींसाठी 1400 कोटींचा निधी। सांगली जिल्ह्याला मंत्रिपद डावललं। सांगलीकरांकडून महायुती सरकार विरोधी नाराजी, तर विरोधी पक्षाकडून महायुती आमदारांच्या राजीनाम्याची मागणी। गोपीचंद पडळकरांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, पण तो चांगलं भविष्य असणारा नेता देवेंद्र फडणवीस। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज। राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर धुडकावली। अधिवेशन सोडून नाशिकला रवाना। परभणी हिंसाचार प्रकरणात आकसबुद्धीने कारवाई किंवा कोम्बिंग ऑपरेशन नको, पण दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा। देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश। कुणीतरी बाजूला व्हा म्हणण्यापेक्षा आपण आधीच बाजूला झालेलं बरं। नाराज असल्याच्या चर्चेवर दीपक केसरकरांची बोलकी प्रतिक्रिया। 2.5 वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत। विजय शिवतारे संतापले। मंत्रिमंडळातून डावललं। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मला मंत्रिपद मिळणार नाही असं कधीच सांगितलं नाही। मी नाराज असण्याचं कारण नाही। पक्षाने जे आदेश दिले, जी जबाबदारी दिली ती मी पार पाडणार। मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात। सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची घोषणा, नव्या सरकारला आवाहन। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।